स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांच्या जोडीचा देऊळबंद 2 हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. त्या दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडते. त्या दोघांची लव्ह स्टोरी काय आहे याविषयी प्रवीण तरडे यांनी काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं. प्रवीण तरडे यांनी सांगितलं होतं की मी MBA केल्यानंतर एका ठिकाणी मटेरियल मॅनेजर म्हणून काम करत होतो. पण असं असलं तरीही माझं मन हे अभिनयाकडेच होतं. इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करायचा असं मी ठरवलं होतं आणि यावेळातच मी लग्न करण्यासाठी माझ्या घरातील सतत माझ्या मागे तगादा लावत होते. त्याच वेळात माझ्या नाटकात स्नेहल काम करत होती. ती खूपच चांगली अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक आहे. आमचं जुळलं आणि आम्ही लग्न करायचं ठरवलं. खरं तर त्यावेळी माझी आर्थिक ऐपतच नव्हती. मला आजही आठवतं, स्नेहलच्या आईने तुम्ही काय करता असं मला विचारलं होतं. त्यावर मी संध्याकाळी व्यायाम करतो असं मी त्यांना सांगितलं होतं आणि पोटापाण्याचं काय असं म्हटलं असता प्रयत्न चालू आहेत, मी काम शोधते असंच उत्तर दिलं होतं. कारण मी नाटकात काम करत असलो तरी त्यामध्ये आमचं घर भागणार नाही याची मला चांगलीच कल्पना होती. त्यावेळी मी कॉर्ड बेसिसवर पुण्यामध्ये राहत होतो. त्यामुळे आता लग्न करायचं म्हणजे खोलीही पाहिजेच. त्यासाठी मी माझ्या काही मित्रांना फोन केले आणि लग्नानंतर आम्ही भाड्यावर राहायला लागलो. खरं तर आमचं लग्न झाल्यानंतर स्नेहलच्या आईला देखील चांगलं टेन्शन आलं होतं. मी काहीतरी कमवेन, तू काळजी करू नकोस, असं मी तिला त्यावेळा ठणकावून सांगितलं होतं. लग्न झाल्यानंतर मी दुपटीने तिपटीने काम करायला सुरुवात केली. कुंकू, पिंजरा, दुर्वा अशा अनेक मालिका मी लिहीत गेलो. त्या सगळ्या स्नेहलनी मला साथ दिली. कारण आम्ही तेव्हा भाड्याच्या खोलीत राहायचो. त्या वेळात भाडे देण्यासाठी देखील माझ्याकडे पैसे नसायचे. त्यावेळी स्नेहल नोकरी करायची. स्नेहल मला म्हणायची, तू काळजी करू नकोस, 5 तारखेला माझा पगार आला की मी भाडं देईन. मी मालिका लिहित असताना मी स्नेहलला सांगितलं होतं की तू माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत लग्न केलं आहे. त्यामुळे मी तुझा पुढचा जेव्हा वाढदिवस येईन तेव्हा तुला घर नक्कीच गिफ्ट करेन. त्यानंतर तिचा पहिला वाढदिवस गेला. पण त्यावेळी माझ्याकडे तितकेसे पैसे नव्हते. मी हळूहळू पैसे साठवले आणि लग्नानंतरच्या दुसऱ्या वाढदिवसाला तिला फ्लॅट गिफ्ट केला.